ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागात रविराज आणि अर्जुन दोघांनी मिळून सायलीचं गाठोडं शोधलंय. तर अर्जुनने सांगितलं रविराजांना काल की सायलीचं गाठोडं प्रिया घेऊन आली आहे. रविराज म्हणतात, म्हणजे तन्वी सायलीचं गाठोडं घेऊन आली आहे हे म्हणायचंय तुला? अर्जुन म्हणतो, हो अरे, मला अशी शंका आहे की तिने सायलीचं गाठोडं या घरात लपवलं असेल. सिने, मला तन्वीची खोली तपासायची होती, तुझी हरकत नसेल तर. तेवढ्यात काहीतरी फुटायचा आवाज येतो, काल आपण पाहिलं होतं. रविराज म्हणतात, काहीतरी फुटायचा आवाज आलाय अर्जुन, या मुलीचा मला काही भरोसा नाहीये, कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय. अर्जुन आणि रविराज दोघे पण आता बघायला जातात की कोण त्यांचं बोलणं ऐकतंय. तर बघा प्रेक्षकांनो, समोर दारामध्ये सुमन असते, पण इथे जरा गोंधळ आहे. माझा असा डाऊट आहे की कदाचित नागराज पण तिच्यासोबत असावा, कारण त्यांनी दाखवला नाही नागराज, फक्त सुमनच दाखवली. पण मला अशी शंका आहे. अर्जुन आणि रविराज सुमनला बघून आश्चर्यचकित होतात. अर्जुन म्हणतो, सुमन काकी तू इथे? आता सुमन म्हणते, अरे हो, तुमच्यासाठी चहा कॉफी घेऊन येत होते, ठेच लागली रे अर्जुन आणि हे कप फुटले बघ. अर्जुन म्हणतो, अगं सुमन काकू, इट्स ओके, आणि इकडे मी तुला हेल्प करतो ते भरायला. आता सुमन म्हणते, अरे नाही नाही अर्जुन, राहू दे, अरे मी भरीन, तुम्ही बोलताय ना, जा जा, तुमचं महत्वाचं काम आहे, बोला तुम्ही. जा रे अर्जुन, मी करून घेईल व्यवस्थित. मग अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. मग सुमन म्हणते, मी हे दार लावून घेते. आता अर्जुन आणि रविराज पुन्हा खोलीमध्ये येतात. खोलीत गेल्यावर रविराज अर्जुनला म्हणतात, सुमनचं अवघड झालंय रे जरा अर्जुन आजकाल, हल्ली ना तिचं काहीतरी बिघडलेलं आहे बघ, आणि त्यातनं आता ही आली म्हटल्यावर आमच्या घरचं वातावरण जरा आणखीनच बिघडणार. बरं चल, तुला तन्वीचं गाठोडं शोधायचं आहे ना, म्हणजे सायलीचं गाठोडं शोधायचं आहे ना त्या खोलीमध्ये तन्वीच्या. मग अर्जुन म्हणतो, अरे पण ती तन्वी असेल ना त्या खोलीमध्ये सध्या. आता रविराज म्हणतात, ते मी सगळं बघतो, चल तू माझ्यासोबत त्या खोलीत. मग अर्जुन म्हणतो, सायलीचे आई बाबाला आपण शोधतोय हे तिला कळता कामा नये. अरे सिनियर, ती रूममध्ये असेल ना रे तन्वी. रविराज म्हणतात, तू त्याचा विचार करू नकोस, चल मी बघतो ते सगळं. अर्जुन म्हणतो, पण सिनियर कळू देऊ नकोस, सायलीच्या आईबाबांना मी शोधतोय ते, स्पेशली सायलीला, कारण ती हे सगळं एक्सेप्ट करण्याच्या मूडमध्ये नाहीये जरा, आणि फारसं ती माझ्या निर्णयाच्या फेवरमध्ये पण नाहीये. रविराज म्हणतात, ठीक आहे, हरकत नाहीये, चल. आता हे दोघे जण जातात प्रियाच्या खोलीत. सायली इकडे प्रतिमा त्याला चाफ्याची फुले देत म्हणते, आत्या तुमच्यासाठी येताना चाफ्याची फुलं आणली होती मी. आता प्रतिमा आत्या त्या फुलांचा सुगंध घेतात आणि त्यांचा मूड जरा छान होतो. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली तन्वी इथे आली आहे याचा अंदाज तुला होता ना, आणि माझी मनस्थिती ठीक नाहीये हेही तुला माहीत होतं, मला बरं वाटावं म्हणून सोनचाफा घेऊन आलीस ना बेटा. मग सायली अशी स्माईल देऊन हो म्हणते. आता प्रतिमा आत्या गालावरून हात फिरवतात सायलीच्या. मग ही सुमन म्हणते, तन्वी आणि तू एकाच आश्रमात वाढल्यात ना, तरी तुम्ही दोघी खूपच वेगळ्या आहात. असं कसं बरं बाई? नाही सायली, तू प्रत्येकाचा विचार करतेस ग, आणि आमची तन्वी मात्र फक्त स्वतःपुरतं बघत असते. आता तेवढ्यात रविराज येतात बरं का प्रेक्षकांनो समोरून, आणि प्रतिमा त्या कौतुकाने त्यांना सांगायला जातात, अहो बघा ना, सायलीने माझ्यासाठी चाफ्याची फुलं आणलीत. पण आता रविराजांनी प्रतिमा आत्याशी सुद्धा बोलणं टाकलंय, कारण त्यांनी प्रियाला घरात घुसवलंय ना म्हणून. बरोबर आहे प्रेक्षकांनो, त्यांनी घेतलेला स्टँड ना मला आवडलाय, पण प्रतिमा आत्यावर फारसं ते रागवून राहणार नाहीत. तर असो, पुढे बघा काय काय झालंय. प्रतिमा त्या आवाज देऊन पण रविराज बघत नाहीत. आता हे सगळं सायली पण नोटीस करते. आता अर्जुनला ते म्हणतात, चल अर्जुन. अर्जुन पण लक्ष देतो ना की प्रतिमा आत्या आवाज देत आहे, पण रविराज बोलले नाही प्रतिमा आत्याशी. असो, पण आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या जाऊ द्या, तुम्ही नका काळजी करू, काकांचं चिडणं साहजिक आहे, पण त्यांचा राग कसा घालवायचा ना याचा विचार करू आपण. सायली आता प्रतिमा आत्याला समजावत असते. पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की अश्विन आणि प्रिया खोलीत बसलेले असतात. अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, आपल्याला घरात घेतलंय त्यांनी, पण मला नाही वाटत या घरातली माणसं तुझ्याशी नीट वागतील. तू या गोष्टीसाठी तयार राहा बरं का तन्वी. मला एवढंच म्हणायचंय की या गोष्टींचा तू लोड घेऊ नकोस, जरा संयम ठेव. आज ना उद्या रविराज काकाला कळेलच की तुझ्या बाबतीत जे घडलंय त्यात तुझा दोष नाहीये ते. बिचारा अश्विन किती दिवस असा आजारी राहणार आहे कोणास ठाऊक. तेवढ्यात रविराज आणि अर्जुन हिच्या खोलीत येतात प्रियाच्या. लगेच प्रिया म्हणते, बाबा या ना. मग लगेच रविराज तिच्याकडे बघत पण नाही बरं का प्रियाकडे, आणि मग अश्विनला म्हणतात, हे बघ अश्विन, मी बरेच दिवस ही खोली वापरत होतो, माझ्या काही वस्तू इथे ठेवल्या आहेत बघ, मी माझ्या 2 केस फाईल इथेच आहेत, मला आणि अर्जुनला त्या बघायच्या आहेत.
आता अश्विन म्हणतो ठीक आहे बघा ना, काही प्रॉब्लेम नाही. प्रिया लगेच म्हणते बाबा कुठे ठेवलेत तुम्ही फाईल? मी देते ना तुम्हाला, मी शोधून देते. लगेच रविराज चिडून म्हणतात अश्विन तुला ऐकू नाही आलं का मी काय सांगितलं ते? तुम्ही दोघे जरा बाहेर थांबा, बरं होईल माझ्यासाठी. ते केस बद्दल डिस्कस करताना मला आणि अर्जुनला इथे कोणी नकोय. मग लगेच अश्विन म्हणतो बरं हरकत नाहीये काका. मग लगेच प्रिया चापलुसीपणा करून म्हणते बरं बाबा तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. अहो ही खोली काय आणि हे घर काय तुमचंच आहे हो बाबा, काही गरज आहे का असं एवढं नाटकी बोलायची? पण असो. आता प्रिया म्हणते चल रे अश्विन आपण बाहेर जाऊन थांबूयात. बरं ही बाहेर जाऊन थांबूया म्हटली आणि खोलीच्या बाहेरच थांबली बरं का. हिच्याशी कोणीच बोलत नाही ना तिथे. आता अर्जुनने दरवाजा लावून घेतलाय. दरवाजा लावत असताना अर्जुन जरा प्रियाला लुक देतो बरं का, आणि प्रिया त्याच्याकडे बघते. आणि आता प्रिया मनात विचार करायला लागते अरे हा अर्जुन इथे का आला असेल? अर्जुनला आणि किल्लेदारला माझ्याच खोलीत घुसून का काम करायचं असेल? केस फाईल इथे आहे हे निमित्त असणार का? या दोघांचं काहीतरी वेगळं काम असणार आहे माझ्या खोलीत. एवढी कशी काय चॅप्टर आहे बाबा ही, बाप रे बाप. हिला सगळं आधीच कळतं नाही प्रेक्षकांनो, दिस इज टू मच. असो. आता प्रिया कानोसा घ्यायचा प्रयत्न करत असते बरं का, आणि इकडे अर्जुन आणि रविराजांची शोधाशोध त्यांनी खूप वेळ दाखवली आहे बाबा. म्हणजे आता सगळ्या खोलीमध्ये ते शोध घेत आहेत. कपाटात बघ, गादीच्या खाली बघ, दिवाणच्या खाली बघ. खूप वेळ त्यांनी हा थरार दाखवलाय शोधाशोधीचा. असो. पण बरीच शोधाशोध झाल्यावरही इतकी शोधाशोध केली आहे तरी सुद्धा अर्जुन आणि रविराजांना काहीही हाती आलेलं नाहीये. कारण प्रेक्षकांनो ते जे गाठोडं आहे ना ते महिपतच्या घरी आहे, आणि ते अर्जुनने एकदा बघितलं होतं जेव्हा अर्जुन साक्षीच्या विरोधात पुरावे शोधायला गेला होता ना महिपतच्या घरी त्यावेळेला. आणि आय थिंक सो अर्जुनच्या ते लवकरच लक्षात येईल अशी आपण आशा करूयात. अर्जुनने ते बघितलं होतं आणि तेवढ्या सायलीने त्याला आवाज दिला होता. तर असो. अशा पद्धतीने बाहेर प्रिया उभी आहे आणि अश्विन दोघे जण उभे आहेत, आणि हे दोघे जण आतमध्ये शोधाशोध करताय. काहीच सापडलेलं नाहीये या दोघांना. मग प्रतिमा आत्याचं आणि सायलीचं सीन दाखवलाय. प्रतिमा आत्याला आलंय टेन्शन, ते रविराज काही त्यांच्याशी बोले ना म्हणून. आता त्या सायलीला म्हणतात काय करू बाई सायली मी, तूच सांग. तन्वीला घरात घेण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय होता का सायली? मग सायली म्हणते मी बोलून बघू का काकांशी? मग प्रतिमा आत्या म्हणतात नको सायली, अगं तू तरी काय बोलशील? तन्वीला घरात घेणं म्हणजे माझी चूक आहेच, म्हणून तर ह्यांनी सगळी जबाबदारी आता माझ्यावर टाकली आहे तन्वीची. म्हणजे तिने जर घरात काही केलं तर ते सगळं माझ्यामुळे होईल असं यांचं म्हणणं आहे. सायली म्हणते रविराज काकांचा राग मी समजूच शकते. आयुष्यभर न्यायाच्या बाजूने लढणारा वकील स्वतःच्या मुलीच्या बाबतीत हे सगळं कसं काय सहन करू शकेल बरं? प्रतिमा आत्या तुम्ही नका काळजी करू. त्यांचा प्रियावरचा राग जरी गेला नाही ना तरी तुमच्यावरचा राग नक्की जाणार, मला खात्री आहे या गोष्टीची. आणि प्रतिमा आत्या हे बघा तुम्ही कोणी प्रियावर नका विश्वास ठेवू. आता सायली प्रियाबद्दल बोलते बरं का प्रतिमा आत्याला, आणि म्हणते प्रतिमा आत्या मी गेल्या 20-22 वर्षांपासनं प्रियाचे असे असे रंग बघितलेत की ते आतापर्यंत कोणीच पाहिले नसतील. आणि काही गोष्टी तर अशा आहेत त्या मी सांगितल्या पण नाही, कोणी विश्वास ठेवणार सुद्धा नाही त्यावर. मी किती किती गोष्टी सांगणार प्रतिमा आत्या. आपण फक्त एवढंच विचार करू शकतो की प्रिया कधीतरी सुधारेल आणि अश्विन भाऊजीचा संसार चांगला होईल, एवढीच आशा करू शकतो. पण तरी प्रतिमा आत्या तुम्ही सावध राहा बरं. सायलीने अशा पद्धतीने प्रतिमा आत्यांना जरा अलर्ट केलंय. आणि आज प्रतिमा आत्या त्या प्रियावर ओरडतात बरं का प्रेक्षकांनो. ही प्रिया आता आगाऊपणा करून त्या साक्षीला भेटायला गेली आहे बरं का जेलमध्ये. पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय बघा. आता तत्पूर्वी अर्जुन आणि रविराजांचं सीन दाखवलाय. आता रविराजांनी बरी शोधाशोध घेतली आहे प्रियाच्या खोलीमध्ये, पण त्यांना काही सापडलं नाहीये. मग अशी आपण पाहिलं रविराज म्हणतात अर्जुन तू म्हणतोयस ते गाठोडं इथे नाही सापडलं रे? अर्जुन म्हणतो हो रे सिनियर, आपण सगळीकडे शोधलं रे, इथे गादी खाली नाही, कपाटात नाही, कुठेच नाहीये अख्ख्या रूम मध्ये. पण माझ्यावर विश्वास ठेव सिनियर, तन्वीनेच सायलीचं गाठोडं आणलेलं आहे आश्रमातून येताना. खरंच सिनियर माझ्यावर विश्वास ठेव. आता रविराजांनी काय शब्द उद्गारलेत बघा, जे आपण प्रोमो मध्ये पाहिलेच होते. रविराज म्हणतात हे बघ अर्जुन माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण एक लक्षात ठेव कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याला जर एखादी वस्तू लपवून ठेवायची असेल ना तर तो स्वतःच्या घरात ती वस्तू कधीच लपवून ठेवत नाही. रविराज जेव्हा अट्टल गुन्हेगार शब्द वापरतात ना तेव्हा अर्जुन बघतच राहतो रविराजांकडे. रविराज म्हणतात असं काय बघतोयस अर्जुन? अरे तन्वीबद्दल अट्टल गुन्हेगार हे शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. कारण काय आहे ना
खून आणि दरोडे हेच काही अट्टल गुन्हे नसतात. अरे गेली 2 वर्ष मी बघतोय तन्वीला, ती जे वागते ना ते अतिशय गंभीर गुन्हे आहेत. चल जाऊ दे, सोड. हे बघ, चल आपण जाऊयात माझ्या रूममध्ये आणि बोलूयात तिथे जाऊन पुढचं. आता रविराज आणि अर्जुन बाहेर जाताना मुद्दाम असं विषय बदलून बोलतात. रविराज जाता जाता मुद्दाम म्हणतात, प्रिया असते ना बाहेर उभी. मग लगेच ते म्हणतात, अरे गेल्या आठवड्यात मी इथेच ठेवल्या होत्या बघ अर्जुन फाईल. कुठे ठेवल्या कोणास ठाऊक. चल माझ्या रूममध्ये बघून येऊ अर्जुन एकदा. असं बोलत बोलत मुद्दाम रविराज तिथून निघून जात. सायली प्रतिमात्याला म्हणत असते, प्रतिमात्या तुमच्या तब्येतीच्या बाबतीत जागरूक राहा हं, आणि औषधांच्या बाबतीत सतर्क राहा. अरे बापरे, काय मराठी शब्द बोलते ही. असो, आता या सुमनबाई चहा घेऊन आल्यात. मला पण चालेल सुमन काकू अर्धा कप चहा. असो, पिला म्हणा आता थोड्या वेळाने पिल लग्नानंतरच्या वेळेला. तर आता सुमन चहा देते सायलीला. तेव्हा प्रतिमात्याला आले टेन्शन की खरंच ना प्रियाने त्यांच्या सगळ्या गोळ्या बदलल्या. त्यांना ते आठवतं आणि ते आठवून अजून त्या आता विचार करायला लागतात. तर बघा आता अर्जुन आणि रविराज आलेत तेवढ्यात खाली. मग आता सुमन म्हणते, अर्जुन तू काहीच घेतलं नाहीस, मी कॉफी करू करे तुझ्यासाठी पटकन. अर्जुन म्हणतो, नको अगं काकू, काहीच नको, मला निघायचंय आता. आणि मला माहिती आहे आज तुम्ही सगळे पण खूप टेन्शनमध्ये आहात, तुम्हाला खूप त्रास झाला ना, तुम्ही सगळेजण ना आता आराम करा. सायली म्हणते, तुमचं काम होतं ना रविराज काकांकडे. अर्जुन म्हणतो, हो झालंय माझं थोडंफार काम, बाकी नंतर करेल मी डिस्कस. बरं चल सायली, मला ना ऑफिसला जायचंय, आपण निघूयात. मी तुला रस्त्यात ऑन द वे ड्रॉप करतो आणि मग पुढे जातो. सायली मग जाताना म्हणते, प्रतिमात्या मी सांगितलेलं लक्षात ठेवा हं, तब्येतीच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका, आपल्याला महागात पडेल बरं आत्या ते. मग आता सायलीने अलर्ट केलंय प्रतिमात्याला, असं म्हणायला हरकत नाही आणि येते मी असं म्हणून ती निघते. आता बघा हां, रस्त्यामध्ये या दोघांचं डिस्कशन दाखवलंय गाडीत. तसा आजचा एपिसोड जरा नॉर्मलच होता प्रेक्षकांनो, पण येणाऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला बरेच इंटरेस्टिंग ट्विस्ट दिसणार आहेत. अर्जुन आता सायलीच्या शाळेत जाणार आहे. आता प्रतिमात्या सायली गेल्यानंतर रविराजांशी बोलायचा प्रयत्न करतात. अहो ऐका ना, मी काय म्हणत होते. आता रविराज अक्षरशः तिथे प्रतिमात्या नाही आहेत असं रिॲक्ट करून तिथून निघून जातात. प्रतिमात्याला बाई फार वाईट वाटते. आता त्या विचार करतात, आता कधी बोलणार आहे बाई आपला नवरा आपल्याशी. मग सुमनला म्हणतात, सुमन हे कधी बोलतील ग माझ्याशी. कधी कधी घरातल्या मेन माणसाला अशी ठाम भूमिका घ्यावीच लागते प्रेक्षकांनो. छान दाखवलंय त्यांनी रविराजांच्या बाबतीत. तर बघा आता अर्जुन सायली गाडीमध्ये असतात तेव्हा सायलीला बाई फार टेन्शन आलंय. सगळ्यांनाच टेन्शन आलेलं आहे आज मालिकेमध्ये. सायली म्हणत असते, बिचारा प्रतिमात्या इकडे आड आणि तिकडे वीर असं झालंय त्यांचं. त्यांना तन्वीचं वागणं दिसतंय पण त्या काय करणार ना बिचाऱ्या. अर्जुन म्हणतो, आत्याने एवढं वीक व्हायला नको होतं. त्या आत्याने तन्वीला घरातच घ्यायचं नसतं, करू द्यायचं असतं तिला काय करते ते. मग सायली म्हणते, असं काय बोलता, शेवटी त्या आई आहेत ना, त्यांच्या डोळ्या देखत त्यांची मुलगी जर जाळून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर कुठली आई सहन करेल. अर्जुन म्हणतो, अरे त्या तन्वीचं नाटक असणार आहे ते. सायली म्हणते, हो मला पण तसंच वाटतंय, तिचे वडील तिला भीक घालत नाहीये ना, मग अशा वेळेला तिची आई तिला बरोबर घरात घेईल हे तिला माहीत होतं. अर्जुन म्हणतो, अरे महा बनेले ती, स्वतःचं काम कसं काढून घ्यायचं ना तिला बरोबर कळतं. तर आता बघा मी म्हटलं ना मगाशी, प्रिया आता साक्षीला भेटायला जाते जेलमध्ये. तरा आता पर्स घेते आणि लगली निघते बरं का. अरे हिला असं वाटतं प्रेक्षकांनो, ही म्हणजे जगात राहते तर उपकारच करते लोकांवर. प्रिया नावाचं कॅरेक्टर जबरदस्त आहे, म्हणजे विचित्र आहे असं म्हणायचंय मला. आता ती निघते तेव्हा प्रतिमात्या तिला टोकतात आणि म्हणतात, थांब तन्वी, कुठे निघालीस तू. लगेच प्रियाला येतो राग प्रतिमात्याचा. प्रिया म्हणते, का. लगेच प्रतिमात्या म्हणतात, उलट उत्तर देऊ नको मला, काय विचारलंय त्याचं उत्तर दे. कुठल्या कामासाठी बाहेर चालली आहेस तू, कोणाला भेटायला चालली आहे का. प्रिया म्हणते, मी कुठेही जाईल, तुला काय फरक पडतो. लगेच प्रतिमात्या म्हणतात, फरक पडतो तन्वी, तुझ्या बाबांचा राग पत्करून मी तुला या घरात राहायची परवानगी दिली आहे. तुझी जबाबदारी ह्यांनी आता माझ्यावर दिली आहे. तू बाहेर जाऊन काही उलट सुलट केलं तर मी यांना काय उत्तर देऊ. लगेच प्रिया उलटूनच बोलते बरं का स्वतःच्या आईला आणि म्हणते, अगं तुला काय उत्तर द्यायचं तो तुझा प्रॉब्लेम आहे, मला कशाला सांगतेस. मला 1000 प्रश्न विचारू नकोस ना त्यासाठी. प्रतिमात्या तरी पण बिचाऱ्या शांतपणे म्हणतात, ठीक आहे नाही विचारणार तुला, तू घराबाहेर जायचं नाही आणि गेलीस तरी पण प्रत्येक क्षणाला तू कुठेस हे मला माहिती पाहिजे तन्वी. आता बघा हं प्रिया काय उत्तर देते प्रतिमात्याला. मध्येच त्यांनी पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय गाडीमध्ये. सायली म्हणत असते, मला तर बाई प्रतिमात्याची खूप काळजी वाटते,
इतके दिवस रविराज काका स्वतः त्यांना औषधं देत होते अशा सुमन काकू म्हणाल्या मला. पण आता नेमके रविराज काका पण चिडलेत प्रतिमा आत्यावर. आता नेमक्या या गोष्टीचा फायदा प्रियाने घेतला तर, म्हणजे तिने या गोष्टीचा फायदा घेतला तर, प्रतिमा आत्याच्या औषधात काही हेराफेरी केली तर, आणि त्यांच्या स्मृतीवर काही परिणाम झाला तर. मग अर्जुन मनात विचार करतो, हो सायलीचं म्हणणं बरोबर आहे, ही तन्वी काहीही करू शकते. या तन्वीने सायलीचं गाठोडं का गायब केलं असेल, हिला असं काय मिळणार आहे करून, आणि ते गाठोडं कुठे ठेवलं कुठे असेल हिने. आता अर्जुनच्या मनात असंख्य प्रश्न घोळताय. पण तुम्ही एका गोष्टीचा विचार केला का प्रेक्षकांनो, काही झालं तरी प्रियावरती पूर्ण डाऊट येणार आहे आता अर्जुनला, की प्रिया कुठल्या हेतूने सायलीचं गाठोडं लपवतीये. तर आता बघा प्रिया आणि प्रतिमा आत्याचं सीन. आता ही प्रिया तिची पर्स अशी लटकवते हाताला आणि म्हणते, आई तू मला या घरात येऊ दिलंस ना त्यासाठी खूपच मोठं मोठं थँक्यू बरं का. पण याचा अर्थ असा होत नाही की तू 24 तास मला कंट्रोल करशील. प्रतिमा त्या राग बघताय आता प्रियाकडे. प्रिया म्हणते, मला बाहेर जायचंय, मी वेळेत येईल. मी कुठे जाते, कुणाला भेटते हे तू बघायची गरज नाहीये. अरे एवढी उलटून बोलली प्रेक्षकांनो. माझ्यासारखी आई असती ना तर म्हणली असती मग बाहेरच खप, घरात नको येऊ. पण खरंच अवघड असतं प्रेक्षकांनो. बोलणं सोपं आहे पण वागणं कठीण आहे या अशा बाबतीमध्ये. असो, मालिका म्हणून एन्जॉय करूयात, दुसरं काय. आता तरी सुद्धा ही प्रतिमा आत्याच्या तोंडावर निघून जाते याचा प्रतिमा आत्याला प्रचंड संताप होतोय. अर्जुनने आता सायलीला घरी ड्रॉप केलंय आणि तो म्हणतोय, बायको तू न आता घरी आराम कर आणि प्रतिमा आत्याचा एवढा विचार करू नकोस. सायली म्हणते, लवकर या. सायली आता घरात उतरली आहे बरं का, आणि उतरल्या घराजवळ जाते तेव्हा तिला कुसुमचा फोन येतो बरं का. ते मधुभाऊ बिचारे दवाखान्यात, ते त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्या कुसुमवर देऊन टाकली आपली जबाबदारी. तर बघा सायली आता घरात येते तेव्हा तिला कुसुमचा फोन येतो. ती म्हणते, हां ग कुसुमताई बोल. अगं मी येणार होते हॉस्पिटलला आज. मग तिकडनं काय बोलते ती कुसुम ते काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये, फक्त सायलीचं बोलणं ऐकवलंय. मग सायली म्हणते, का ग. अगं बरं नक्की ना, बरं ठीक आहे उद्या येते मग. अगं तुला महत्वाची गोष्ट सांगायची होती कुसुमताई. अगं प्रिया जेलमधनं सुटली आहे, कळलं का तुला. अगं ती आली होती इथे पण आम्ही काही कोणी तिला घरात घेतलं नाही ना, तर ती किल्लेदारांच्या घरी गेली आहे आणि तिथे तिने खूप त्रास दिला ग त्यांना. अगं प्रतिमा आत्याच्या बाबतीत तिने काही वाईट साईड केलं तर. अगं मला काळजी वाटते ग आता प्रतिमा आत्याची. अगं तिचा प्रत्येक गुन्हा आधीच्या गुन्ह्याच्या पेक्षा कमी असू शकतो अशी भीती वाटतेच ग, किंवा जास्तीही असू शकतो. नाही पण आता जर तिने प्रतिमा आत्याच्या बाबतीत काही वेडं वाकडं केलं ना कुसुमताई, तर अशी सरळ करेल ना तिला, तर बघच तू आता. म्हणजे हे सगळं काय ऐकवलं असेल प्रेक्षकांना आपल्याला, कारण कल्पनाताईंना हे सगळं ऐकवायचंय. कल्पनाताईंनी आता ऐकलंय आणि त्यांना कळलंय की तन्वी किल्लेदारांच्या घरात घुसली आहे. सायली आता फोन ठेवते आणि घरात जाते. कल्पनाताई विचार करतात, अरे बापरे, म्हणजे ही तन्वी प्रतिमाकडे गेली तर बघा आता साक्षी जेलमध्ये असते आणि प्रिया तिथेच जाते बरं का. अरे हिला कोणाचीच भीती वाटत नाही का या प्रियाला. दिस इज टू मच. मला हा प्रसंग जरा खटकलाच. साक्षी आता तिथे गेलेली असते तेव्हा प्रिया तिला तिथे जाऊन भेटते आणि म्हणते, साक्षी कशी आहेस ग. आणि ही मुद्दाम तिला चिथवायलाच आली आहे बरं का. आता बघा साक्षी म्हणते, कशाला आली आहेस तू प्रिया. प्रिया म्हणते, काय ग साक्षी, अगो किती वाळली आहेस, अगं तू नीट खातपीत नाही आहेस का. साक्षी म्हणते, मला खिजवायला आली आहेस ना तू प्रिया. कशी तू माझ्या आधी इथून बाहेर पडली आहे, तू तुझ्या मनासारखं आयुष्य जगतीये आणि मी कशी खितपत पडली आहे इथे जेलमध्ये, हे तू बघायला आली आहेस ना प्रिया मुद्दाम. प्रिया म्हणते, अगो काहीतरीच काय साक्षी, असं का बोलतेस मला. अगं तुला माझा स्वभाव माहीत नाही का, मी काही कोणाशी इतकं वाईट वागू शकते का. केवढा मोठा जोक होता. असो आता प्रिया पुढे म्हणते, अगं साक्षी मला तुझी काळजी वाटते ना, म्हणून तुला विचारपूस करायला आले. कशी आहेस साक्षी. अगं तू नको काळजी करूस हा. अगं मी तुझ्या आधी सुटले म्हणून काय झालं, तू सुद्धा सुटशील ना. अगं तुझे बाबा केवढे मोठे बिल्डर आहे आणि पुन्हा मोठे दहशत असलेले गुंड वगैरे आहेत. ते काही ना काही करतील आणि सोडवतील तुला नक्की. बरं मला सांग, तुला किती वर्षाची शिक्षा झाली आहे. 14 वर्षाची शिक्षा ना. अगं 14 वर्षाची तर शिक्षा आहे,
13 13.5 वर्षामध्ये सुटशील तू, नको टेन्शन घेऊ, कशाला काळजी करतेस. आता साक्षीला असं वाटते सनकन कानाखाली द्यावी प्रियाच्या कारण तिचे एक्सप्रेशन तसेच होते. असो, आता प्रिया हे सगळं का आणि कशासाठी करते उगाच तिला चितवायला आहे तिचं तिला माहिती. कदाचित मैपतने पुन्हा तिच्यावर हल्ला करावा म्हणून, पण मैपत आता येडा राहिलेला नाही आणि गाफील पण नाही. तर बघा पुढे काय होतं. अर्जुनराव पोहोचलेत घरी. आता हा शेवटचा सीन बघताय तुम्ही. अर्जुनच्या हाती काहीच लागलेलं नाहीये याचं त्याला टेन्शन आलंय. आता मी म्हटलं ना मगाशी मालिकेत आज सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे आणि यांचं टेन्शन पाहून मला टेन्शन आलेलं आहे. आता पुढे काय होईल असो, आता बघा अर्जुन विचार करतोय घरी आल्यावर सायलीचं गाठोडे तन्वीने लपवलं कुठे असेल. घरी पण नाही सापडलं, तिच्या खोलीतही नाही सापडलं. कुठे लपवलं असेल बरं या तन्वीने. आता त्याच्या डोक्यात काहीतरी येतं अचानक आणि तो विचार करतो, येस माझ्या लक्षात का नाही आलं हे. आणि त्याच्या लॅपटॉपच्या बॅगमधनं त्याने ते सायलीचं आय कार्ड काढलं बरं का. आणि ते सायलीचं आय कार्ड बघून तो विचार करतो, अरे सायलीपर्यंत पोहोचायचं असेल आणि सायलीचं गाठोडं नसेल सापडलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग ब्लॉक जरी झाला असेल तरी हा दुसरा मार्ग आहे ना. आता मी सायलीच्या शाळेत जातो आणि तिथे माहिती घेतो. अरे हो, येस, मी सायलीच्या शाळेत जाऊन तिच्या बाबतची सगळी माहिती गोळा करू शकतोच की. आता अर्जुनने ठरवलंय जिथे सायलीची शाळा आहे त्या शाळेत जायचं आणि तिथून सायलीबद्दलची काही माहिती मिळते का ते बघायचं. आता प्रेक्षकांनो, मी तुम्हाला कालच सांगितलं की जो प्रोमो दाखवलाय ना, आता त्या प्रोमोत काय दाखवलंय ते बघा. आता सायली देवाजवळ प्रार्थना करत असते की सगळं काही नीट होऊ दे देवी आई. तर आता अर्जुनला तिथे गेल्यावर काही ना काही क्लूज सापडेलच असा एक माझा अंदाज आहे. कोणीतरी सायलीचा फोटो आधीच काढून घेतलाय असं दिसतंय बरं का प्रेक्षकांनो. पण बघूयात, तुम्हाला काही लक्षात आलं का या प्रोमोवरनं मला नक्की कमेंट करून सांगा. कसा वाटला आजचा भाग तेही सांगा. मला माहिती आहे प्रेक्षकांनो, मालिकेचे ट्रॅक जरा बोरिंग सुरू आहेत, पण काय आहे ना, या मालिकेचं एक वैशिष्ट्य आहे, थोडं जरी बोर झालं ना प्रेक्षकांना की ते लगेच काहीतरी अपकमिंग ट्विस्ट आणतात आणि मालिका जबरदस्त पद्धतीने फिरवतात. आणि तसंही मी या मालिकेची फॅन आहे, त्यामुळे मला ही मालिका प्रचंड आवडते. तर बघूयात अर्जुन सायलीच्या लहानपणीचा शोध कसा घेतोय आणि कसं कळेल त्याला की सायलीच खरी तन्वी आहे. येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. कसा वाटला आजचा भाग कळवा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यूसाठी. तोपर्यंत मंडळी टेक केअर. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.